सादर शिवशरणार्थ. जय गुरुदेव. भक्तमंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत तमाम वीरशैवांची अस्मिता असलेल्या पंचपीठ परंपरा आणि कार्याविषयी. यासाठी वीरशैव सिद्धांत प्रवीण परीक्षेसाठी उपलब्ध असणारा ग्रंथ वीरशैव पंचपीठे परंपरा आणि कार्य याचा आपण आधार घेणार आहोत. मूळ कन्नड लेखक पूज्य जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि मराठी अनुवाद डॉक्टर चंद्रशेखर कपाळे यांनी केलेला आहे. श्री काशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या महत्प्रयासातून हा ग्रंथ तयार झालेला आहे. निश्चितच आम्हाला आशा आहे की सर्व भक्तमंडळींना आपली पंचपीठ परंपरा जाणून घेण्यामध्ये आनंद वाटेल. पंचानन मुखोद्भूतान पंचाक्षरमनुपमान पंचसूत्रकृतं वंदे पंचाचार्यान जगद्गुरून् पंचाचार्यान जगद्गुरून्. सर्वप्रथम आपण माहिती घेऊया श्री रंभापुरी पीठाविषयी, अर्थात श्री जगद्गुरू रेवणाराध्य शिवाचार्य श्री कोलनुपाक येथील श्री सोमेश्वर लिंगातून आविर्भूत झालेले श्री जगद्गुरू रेवणाराध्य प्रतियुगात अवतार धारण करीत आलेले आहेत. कृतयुगात यांना श्री एकाक्षर शिवाचार्य, त्रेतायुगात श्री एकवक्त्र शिवाचार्य, द्वापार युगात श्री रेणुक शिवाचार्य आणि कलियुगात श्री रेवणाराध्य अथवा श्री रेवणसिद्ध शिवाचार्य असे नाव होते. असे सुप्रभेदागमांतर्गत पंचाचार्य पंचमोत्पत्ती प्रकरणातील पृष्ठ क्रमांक 2 वर हा उल्लेख आपल्याला पाहावयास मिळतो. आणि वीरशैव सदाचार संग्रहाच्या प्रथम प्रकरणात प्रतिपादन केलेलाही हा विषय आहे. अथ त्रिलिंग विषये कोलिपाक्याभिधे पुरे सोमेश्वर महालिंगात प्रादुरासित सरेणुकः. श्री सिद्धांत शिखामणीतील या उक्तीप्रमाणे द्वापार युगातील जगद्गुरू श्री रेणुक शिवाचार्य भगवत्पाद यांनी कोलिपाकी क्षेत्राच्या श्री सोमेश्वर महालिंगातून प्रगट होऊन मलय पर्वतावर वास करणाऱ्या महामहिम श्री अगस्ती ऋषींना वीरशैव सिद्धांताचा उपदेश केला. तो उपदेश श्री शिवयोगी शिवाचार्यांनी संग्रहित करून लिहून ठेवला आहे. तो संग्रहच आज श्री सिद्धांत शिखामणी या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या आचार्यांनी धर्मप्रचारासाठी मलय पर्वतावर एक धर्मपीठ स्थापिले आहे. तेच आज वीरसिंहासन अथवा रंभापुरी पीठ या नावाने कर्नाटक राज्याच्या चिक्कमगलूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध झाले आहे. ह्या पीठाचे आचार्य श्री रेणुक शाखा आणि वीरगोत्राचे अधिपती आहेत. तसेति वचनं श्रुत्वा राक्षसेन्द्रस्य धीमतः तथेति प्रतिशुश्राव सर्वज्ञो गणनायकः तत्र संतुष्ट चित्तस्य पौलस्तस्य सिद्धये कोटि त्रयन्तु लिंगानां यथाशास्त्रं यथाविधि त्रिकोट्याचार्य रूपेण स्थापितं तेन तत्क्षणे. असा श्लोक श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथातील आपल्याला आढळतो. श्री सिद्धांत शिखामणीतील ह्या श्लोकाच्या आधाराने श्री रेणुकाचार्यांनी विभीषणाच्या प्रार्थनेनुसार एकाच वेळी कोटी गुरुरूपे धारण करून 3 कोटी शिवलिंगांची स्थापना केली असे समजून येते. युद्धभूमीत श्री रामचंद्रांच्या बाणाने घायाळ झालेल्या रावणाने आपले प्राण त्यागण्यापूर्वी विभीषणाला काही गोष्टी सांगितल्या. नवलिंग कोटीनां प्रतिष्ठाप्यमिह स्थले इति संकल्पितं पूर्वं मया तदवशिष्यते. हे बंधू विभीषणा, 9 कोटी लिंगांची प्रतिष्ठापना करावी असा संकल्प करून मी 6 कोटी लिंगांची स्थापना केली आहे. तरी माझ्या संकल्पानुसार आणखी 3 कोटी शिवलिंगांची स्थापना करणे आहे. त्याची तू स्थापना कर असे सांगून प्राण त्यागिले. ज्येष्ठ बंधूंचा संकल्प कसा पूर्ण करावा अशी चिंता फार दिवसांपासून विभीषणाला लागून असताना त्याचे पुण्यच साकार होऊन आल्याप्रमाणे श्री रेणुक भगवत्पाद लंकेला आले
आकाशमार्गे आलेल्या रेणुकांचा महिमा पाहून बिभीषणाने विधिवत त्यांची पादपूजा केली. आपल्या ज्येष्ठ बंधूंचा संकल्प त्यांना विदित केल्यावर श्री जगद्गुरू रेणुक भगवत्पादांनी त्याच क्षणी 3 कोटी आचार्यांचे रूप धारण करून तितक्याच शिवलिंगांची एकाच वेळी स्थापना केली. बिभीषणाला अभयाशीर्वाद देऊन ते काही दिवस गुप्त राहिले. पुन्हा काही काळ प्रगट होऊन भूमंडळात सर्वत्र संचार केला व आपल्या अवताराचे प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा कोलिंपाकी क्षेत्रात सोमेश्वरलिंगात विलीन झाले. श्री जगद्गुरू रेणुक भगवत्पादांनी लंकेला जाऊन 3 कोटी शिवलिंगांची स्थापना केल्याची घटना काल्पनिक पौराणिक कथा नाही. सिंहलाथ जाफनापासून 15 किलोमीटर दूर असलेल्या किरुमलाय नावाच्या गावात आत्ताही असलेले रेणुकाश्रम आणि रेणुकवन मठ आणि तेथे असलेल्या शेकडो वीरशैवांची घरे ही त्या ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्ष दर्शनच होय. बेंगलोरच्या श्री दारुकाचार्याश्रमाचे श्री वेदमूर्ती वीरय्या स्वामी शास्त्री मठ स्वातंत्र्य सैनिक हे 1969च्या जून महिन्यात सिंहल द्वीपास गेले असताना तेथील रेणुकाश्रम रेणुकवन ताणके संतुरे येथील श्रीगुरू वीरभद्राचे देवालय इत्यादी स्थळांना भेट देऊन तेथील वीरशैव मंडळीशी त्यांनी संभाषण केले. तेथून परतताना त्यांनी एका ताम्रपटावर चित्रित केलेली श्री जगद्गुरू रेणुकाचार्यांची लिंगोद्भव मूर्ती बरोबर आणली असून ती इतिहास तज्ज्ञांच्या जिज्ञासेचा विषय बनली आहे. श्रीमद रैवण सिद्धस्य कुल्यपाक पुरोत्तमे सोमेश लिंगाजननमावास कदलीपुरे या स्वयंभूव आगमाच्या प्रमाणानुसार श्री जगद्गुरू रेणुक शिवाचार्य पुन्हा कलियुगाच्या आरंभी श्री जगद्गुरू रेवणसिद्ध या नावाने अवतार धारण करून 1400 वर्षे वीरशैव तत्वोपदेश करीत अनंतलीला दाखवित राहिले. ह्यांनी श्री जगद्गुरू आदिशंकराचार्यांना चंद्रमौलीश्वर लिंग आणि रत्नगर्भ गणपती प्रदान करून अनुग्रह केला आहे. आदिशंकराचार्यांचे चरित्र प्रतिपादन करणाऱ्या अनेक ग्रंथांपैकी गुरुवंश काव्य हा एक ग्रंथ आहे. हा शृंगेरी पीठाच्या अस्थान विद्वान पंडित काशी लक्ष्मण शास्त्रींनी रचनेला असून तो वाणीविलास मुद्रणालय श्रीरंग यांनी मुद्रित केला आहे. या ग्रंथात पुढील श्लोक उल्लेख आलेला आहे. श्री चंद्रमौलीश्वर लिंगमस्मे सद्रत्नगर्भगणनायकं च स विश्वरूपाय सुसिद्धदत्तं दत्वान्यगादी चिरमर्चयेति. गुरुवंश काव्यामध्ये आलेला हा श्लोक आहे. श्री जगद्गुरू आदिशंकराचार्य शृंगेरीहून कांचीला येत असताना त्यांनी आपला पहिला शिष्य सुरेश्वराचार्य यांना बोलावले व श्री रेवणसिद्ध शिवयोगी यांच्याकडून प्राप्त झालेले श्री चंद्रमौलीश्वर लिंग आणि रत्नगर्भ गणपती त्यांना देऊन त्यांची पूजा करण्याची रीत त्यांनी दाखवून दिली. हा विषय त्यात आला आहे. वर उल्लेखिलेल्या या श्लोकाची टीका लिहिताना ग्रंथकाराने सुसिद्ध दत्तम सुसिद्धेन रेवणसिद्ध महायोगिना दत्तम असा स्पष्ट उल्लेख केला आहे. यात सुसिद्ध या शब्दाचा अर्थ रेवणसिद्ध महायोगी. त्यावरून आजपर्यंत श्री शृंगेरी पीठात पूजनात असलेले श्री चंद्रमौलीश्वर लिंग हे वीरशैव आचार्य असलेल्या श्री रेवणसिद्धांकडून दिले गेले असल्याचे समजून येते. काशीचे सर्वश्रेष्ठ विद्वान आणि अनेक ग्रंथांचे कर्ते पंडित बलदेव उपाध्याय यांनी हिंदी भाषेत शंकर दिग्विजय हा ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात परिशिष्ट क्रमांक पृष्ठ 288 गुरुवंश काव्यात आलेल्या ह्या विषयाची चर्चा करून सच्चिदानंद भारती मुनींद्र नावाच्या श्री शृंगेरी पीठाच्या आचार्यांनी श्री काशी लक्ष्मण शास्त्री यांच्याकडून आपल्या पीठाची परंपरा लिहून घेतली असून त्यातील श्री रेवणसिद्धांकडून आदिशंकरांना प्रदान केलेल्या श्री चंद्रमौलीश्वर लिंगाची घटना सत्य होय असा आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर निट्टूर नंजनाचार्यांच्या वेदांतसार वीरशैव चिंतामणी नावाच्या ग्रंथात आरंभी शंकराचार्य सन्नाम योगींद्राय महोज्जलम चंद्रमौलीश्वरम लिंगम दत्तवान इति विश्रुतम श्री रेणुक गणेशाख्य रेवणसिद्ध देशिकम वीरशैव मताचार्यम वंदेहंतम जगद्गुरुं
अशा या मंगलाचरणात श्री रेणुकाचार्यांचे द्वितीय अवतार अशा श्री रेवणसिद्धांकडून आदिशंकरांना श्री चंद्रमौलीश्वर लिंग प्राप्त झाले होते असे प्रतिपादन केलेले आहे. इतकेच नव्हे तर पुण्याहून मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या मध्ययुगीन चरित्रकोश चित्रावशास्त्री या ग्रंथात पृष्ठ क्रमांक 714 वर रेवणसिद्ध यांनी शंकराचार्यांना चंद्रमौलीश्वर लिंग दिले अशी प्रसिद्धी आहे. हे शंकराचार्य म्हणजे आद्य शंकराचार्य होत. हे जातीने जंगम होते, म्हणजे आद्य शंकराचार्यांना चंद्रमौलीश्वर लिंग देणारे श्री रेवणसिद्ध जंगम होते असे सांगितले आहे. श्री वृषभेंद्र पंडितांनी रचलेल्या महानारायणोपनिषद भाष्यात केचित्तू रेवणसिद्ध मरुडसिद्धेको रामसिद्ध पंडिताराध्य सहस्रशीर्ष दैवामित्यादी परशिव धर्माणां नारायणात्मकं विष्णो प्रतिपादनेपि एतदनुवाकस्य शिवपरत्वेन किंचिद पिदाशः. अशा रीतीने रेवणसिद्धादी मताचार्यांची नावे उल्लेख केलेली असल्यामुळे श्री रेवणसिद्धांनी वेदमंत्रावर भाष्य लिहिले होते असे समजते. श्री जगद्गुरू रेवणसिद्धांनी तंत्रमंत्रादी सकल विद्यांमध्ये सिद्धी मिळविली असल्यामुळे प्रख्यात रससिद्ध नवनाथांमध्ये ते अग्रगण्य झाले होते. इसवी सन 950 ते 1941 पर्यंत लिहिले गेलेल्या 19 संस्कृत, 32 कन्नड, 8 तेलुगू, 5 मराठी, 1 हिंदी आणि 4 इंग्रजी अशा एकूण 69 ग्रंथांतून श्री रेवणसिद्धांचे चरित्र आणि लीलांचे वर्णन आलेले आहे. यावरून त्यांची महिमा कळून येते. यांनी आपली जीवनलीला पूर्ण करतेवेळी श्री जगद्गुरू रुद्रमुनीश्वरांना पट्टाभिषेक केला व ते पुन्हा स्वतः कोलिंपाक येथील सोमेश्वर लिंगात विलीन झाले. अशा प्रकारे या पीठाच्या परंपरेत श्री रुद्रमुनीश्वरानंतर श्री मुक्तिमुनीश्वर, दिगंबर मुक्तिमुनीश्वरादी 28 पीठाचार्यानंतर 29वे पीठाचार्य म्हणून श्री जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर नावाचे पीठाधिकारी झाले. ते इसवी सन 1000 ते 1157 दरम्यान झाले असल्याचे कळून येते. यांनी केलेल्या लीला अनंत आहेत. त्यापैकी माचनूर येथे यक्षमिथुनांचा उद्धार, विक्रमादित्याला खड्ग प्रदान, तसेच 12,000 कन्यांचे बंधविमोचन, कल्याण नगराजवळ त्रिपुरांतकेश्वर तळ्याची निर्मिती, सोन्नलगीच्या सुगल्ला देवीला पुत्रानुग्रह ह्या काही गोष्टी प्रमुख होत. यांनी संचार केलेल्या ठिकाणी यांच्या नावाची देवालये आजही जाज्वल्य रूपात दिसून येतात. त्यापैकी बेंगलोर जिल्ह्यात क्लोसपेट्टे तालुक्यातील रेवणसिद्धेश्वर बेट्टा, शिवगंगा क्षेत्रातील रेवणसिद्ध देवालय, होत्ती जिल्हा विजापूर येथील रेवणसिद्धेश्वर मंदिर, तुमकूर जिल्ह्यातील सिद्धनबेट्टा, गुलबर्गा जिल्ह्यातील रटकल रेवणसिद्धेश्वर, सोलापूरचे रेवणसिद्धेश्वर देवालय, रेणावीचे रेवणसिद्धेश्वर आणि माचनूर मंगळवेढ्याचे रेवणसिद्धेश्वर देवस्थान इत्यादी प्रमुख आहेत. अशाच प्रकारे पुन्हा या पीठावर सुमारे 13व्या शतकात आणखी एक रेवणसिद्ध पीठाचार्य झाले आहेत. यांना काळसिद्धेश्वर हे पर्यायनाम असल्याचे समजते. ह्या पीठाचार्यांपैकी एक श्री रुद्रमुनींनी कालज्ञान लिहिले आहे. ते आजही रुद्रमुनी कालज्ञान म्हणून सुप्रसिद्ध आहे. असे अनादी परंपरेने या पीठावर अनेक पीठाचार्य होऊन गेले आहेत. बऱ्याच आचार्यांची चरित्रे कालोदरात नाहीशी झाली असल्यामुळे सर्वांच्या जीवनातील घटनांचे कालोल्लेखासह चित्रण करणे कठीण कर्म असल्याचे दिसते. या पीठाच्या परंपरेत 120 जगद्गुरू होऊन गेले आहेत. म्हैसूरच्या महाराजांची या पीठाच्या आचार्यांवर अनन्य श्रद्धाभक्ती होती. या पीठाचे 113वे आचार्य श्री 1008 जगद्गुरू चंद्रशेखर महास्वामींच्या काळात म्हैसूरचे महाराज श्री चामराज वडियर महाप्रभूंनी शालिवाहन शके 1808 पार्थिव नाम संवत्सर कार्तिक वद्य एकादशी बुधवार दिनांक 21/12/1885 पीठाला भेट देऊन महासन्निधींचे दर्शन आशीर्वाद घेतल्याचा उल्लेख आहे. पुढे श्री जगद्गुरू शिवानंद राजेंद्र शिवाचार्य 115वे पीठाधिकारी होऊन गेले. या पीठाचे 117वे जगद्गुरू पंचाक्षर महास्वामींनी
1918च्या मार्च महिन्यात काशीपीठात आयोजित केलेल्या पंचाचार्य संमेलनात सहभागी होऊन महत्त्वपूर्ण असे ठराव पास केले. यांनी आपल्या अंत्यसमयी उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यापूर्वीच ते लिंगैक्य झाल्या कारणाने समाजात मतभेद निर्माण होऊन काही काळापर्यंत हे पीठ अधिकाऱ्यांविना रिक्त राहिले. पुढे श्री उज्जैनी पीठाच्या श्री सिद्धलिंग जगद्गुरूंची तपश्चर्या, शृंगेरी पीठाच्या जगद्गुरूंचे सहाय्य आणि लिंगैक्य पंडित काशीनाथ शास्त्रीजींच्या प्रयत्नांचे फलित म्हणून बल्लारी जिल्ह्यातील हिरेमठाचे श्री सिद्धेश्वर शास्त्री आणि सिद्धविरम्मा यांच्या उदरी जन्मलेले शालिवाहन शके 1812 विक्रम नाम संवत्सर श्रावण शुद्ध द्वितीया काशी येथे व्याकरण तीर्थ पदवीधर होऊन जंगमवाडी मठाचे कारभारी म्हणून अनेक वर्षे सेवा केलेले पंडित सदाशिव शास्त्री हे पीठाधिपती झाले. त्यांनी उज्जैनी सद्धर्म सिंहासनाधीश्वर श्री 1008 जगद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते शालिवाहन शके 1846 क्रोधन नाम संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी दिनांक 22/11/1925 श्री रंभापुरी पीठाचा अधिकार स्वीकारला व श्री 1008 अभिनव रेणुक शिवानंद राजेंद्र शिवाचार्य या नूतन नामाभिधानाने शोभायमान झाले. अतिजीर्ण अवस्थेत असलेले श्री रंभापुरी पीठ यांच्या काळात पुन्हा राजवैभवाला पोचले. विलायची, कॉफी, सुपारीचे उत्पन्न देणारी भूमी यांच्या काळात संपादन केली गेली. दिनांक 30 नोव्हेंबर 1931 रोजी म्हैसूरचे नालवडी कृष्णराज वडियर महाप्रभू पीठाला येऊन दर्शनाशीर्वाद घेऊन गेले. शालिवाहन शके 1857 भावनाम संवत्सर भाद्रपद शुद्ध एकादशी गुरुवार दिवशी म्हैसूरचे श्री कृष्णराज महाप्रभूंनी महासन्निधींना आपल्या राजवाड्यात आमंत्रित करून तीर्थप्रसाद स्वीकारल्याची घटना संस्मरणीय होय. हे सन्निधींच्या प्रभावाचे प्रतीकच होय. श्री रंभापुरी पीठाच्या गुरु परंपरेमध्ये श्री 1008 जगद्गुरू अभिनव रेणुक शिवानंद राजेंद्र महास्वामीजींचे चरित्र परमपावन आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 1941 मध्ये म्हैसूरचे जयचामराज वडियर महाप्रभू सुद्धा पीठास येऊन दर्शनाशीर्वाद घेऊन गेले आहेत. यांनी सुमारे 21 वर्षे अखंडपणे पीठ आणि समाजाच्या उद्धारासाठी परिश्रम केले व ते दिनांक 1 सप्टेंबर 1946 रोजी गुरुवारी लिंगैक्य झाले. त्यानंतर 119वे पीठाधिकारी म्हणून श्री 1008 जगद्गुरू वीरगंगाधर शिवाचार्य महास्वामीने अधिकार ग्रहण केला. हे धारवाड जिल्हा हुबळी तालुक्यातील पालिकोप येथील हिरेमठात लिंगैक्य श्री अडवैया आणि सौ सिद्धम्मा यांच्या उदरी दिनांक 8 एप्रिल 1903 रोजी जन्मले. त्यांनी सोलापूरच्या वारद संस्कृत पाठशाळेत लिंगैक्य पंडित जगदीश शास्त्रींचे शिष्य होऊन संस्कृत अध्ययन केले. बालपणापासून शिवपूजा यांना अत्यंत प्रिय होती. होडगी ब्रह्मठाचे बालतपस्वी श्री शब्र चन्नवीर शिवाचार्य स्वामीजी यांचे ते बालपणापासूनचे मित्र होते. शिग्गावी तालुक्यातील गंगीभावी येथे त्यांनी केलेली तपश्चर्या उल्लेखनीय आहे. हे पालिकोपचे पटाधिकारी झाले. शिवाय लिंगैक्य जगद्गुरू शिवानंद राजेंद्र महास्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे बेंगलोरच्या विभूतीपूर मठ आणि महंती मठाचा अधिकारही त्यांनी स्वीकारला होता. पुढे ह्यांनी श्री शरीफ शिवयोगींच्या भविष्यवाणीप्रमाणे 1936 मध्ये लक्ष्मेश्वरच्या जवळ मुक्ती मंदिर नावाच्या पुण्याश्रम स्थापन करून तीच आपली तपोभूमी केली. पुढे लिंगैक्य जगद्गुरू शिवानंद राजेंद्र महास्वामीजींच्या मृत्यूपत्रानुसार 1869च्या सर्वधारिणाम संवत्सर वैशाख शुद्ध द्वादशी दिनांक 2 मे 1947 या दिवशी उज्जैनी सद्धर्म सिंहासनाधीश्वर श्री 1008 जगद्गुरू सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि श्रीशैल सूर्य सिंहासनाधीश्वर श्री 1008 जगद्गुरू
वागीश पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या सानिध्यात रंभापुरी पीठाचे जगद्गुरुत्व संपादन केले. हे सुमारे 35 वर्षेपर्यंत पीठाधिकारी होते. त्यांनी देशाच्या नाना भागात संचार करून धर्मजागृती केली. मानव धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती, हे यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य होते. तो मनुकुलाच्या भल्यासाठी मंत्र झाला होता. यांच्या 8व्या पालखीच्या महोत्सवात, अड्डपालखीच्या महोत्सवात सर्व धर्मांच्या गुरूंची भावचित्रे मिरविली जात असल्यामुळे लोकांच्या मनात सर्व धर्म समभावना जागृत होत असे. श्रावण, नवरात्री, चतुर्मास आणि महाशिवरात्री अशा पर्वकाळातील यांच्या इष्टलिंगाची महापूजा पृथ्वीवर कैलासाचे दृश्य दाखवित होती. या महापूजेत सहस्त्रकुंभाभिषेक, लक्ष बिल्वार्चन तसेच लक्ष दीपोत्सव विशेष उल्लेखनीय होत असत. कुंभाभिषेकाच्या संदर्भात पूज्य स्वामी स्वतः कुंभ घेऊन उत्सवात सहभागी होत असत. अनावृष्टीच्या प्रदेशात यांच्या वैभवपूर्ण कुंभाभिषेकाने पाऊस पडून जनमनाला अपार आनंद झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रकारे पीठ परंपरा सांगत असताना रंभापुरी पीठाचं वैभव अत्यंत लोकाभिमुख आणि लोककल्याणकारी असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. या पीठ परंपरेमध्ये, रंभापुरी पीठ परंपरेमध्ये झालेल्या अनेक जगद्गुरूंची परंपरा थोडक्यात आपण पाहूया. श्री रंभापुरी वीरसिंहासनाच्या जगद्गुरूंची परंपरा पाहत असताना श्री जगद्गुरू एकाक्षर शिवाचार्य भगवत्पाद कृतयुगाच्या आरंभी, श्री जगद्गुरू एकवक्त शिवाचार्य भगवत्पाद त्रेतायुगाच्या आरंभी, श्री जगद्गुरू रेणुक शिवाचार्य भगवत्पाद द्वापार युगाच्या आरंभी, श्री जगद्गुरू रेवणसिद्ध शिवाचार्य भगवत्पाद कलियुगाच्या आरंभी. त्यानंतर झालेले जगद्गुरू श्री जगद्गुरू रुद्रमणी शिवाचार्य भगवत्पाद, श्री जगद्गुरू मुक्तिमुनीश्वर शिवाचार्य भगवत्पाद, श्री जगद्गुरू दिगंबर मुक्तिमुनीश्वर शिवाचार्य भगवत्पाद, श्री जगद्गुरू त्रिलोचन शिवाचार्य भगवत्पाद, श्री जगद्गुरू योगिनाथ शिवाचार्य भगवत्पाद, श्री जगद्गुरू मृत्युंजय शिवाचार्य भगवत्पाद, श्री जगद्गुरू रुद्रमणी शिवाचार्य भगवत्पाद, श्री जगद्गुरू षण्मुख शिवाचार्य भगवत्पाद याप्रमाणे नावांचा उल्लेख करत असताना साधारणपणे आत्तापर्यंत झालेल्या 121व्या जगद्गुरूंपर्यंत म्हणजे श्री जगद्गुरू प्रसन्न रेणुक वीर सोमेश्वर शिवाचार्य भगवत्पादांपर्यंत आपल्याला या ग्रंथामध्ये साधारणपणे रंभापुरी पीठाच्या 121 जगद्गुरूंचं वर्णन पाहावयास मिळतं. श्री रंभापुरी पीठाच्या जगद्गुरू परंपरेची येथे दिलेली नावे श्री TB बसवराजय्या यांनी लिहिलेल्या रत्नगर्भ गणपती आणि चंद्रमौलीश्वर लिंग या पुस्तकातून घेतलेली आहेत. असा उल्लेख आपल्याला वीरशैव पंचपीठे परंपरा आणि कार्य या डॉक्टर चंद्रशेखर कपाळे यांच्या ग्रंथामध्ये पाहावयास मिळतो. पुढील जगद्गुरूंची जी माहिती आहे उज्जैनी पीठाची ती आपण दुसऱ्या भागामध्ये क्रमशः पाहूयात. पुनश्च एकदा श्रीमद जगद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी त्रिवार वंदन करून या भागाला येथेच पूर्णविराम देतो. ओम शुभम भवतु. संस्कृत श्लोकांचा उच्चार करत असताना काही उच्चार अस्पष्ट झालेले असतील तर कृपया आपण सर्व भक्तमंडळींनी समजून घ्यावेत आणि क्षमस्व. पुनश्च एकदा मी तुम्हा सर्वांचं शिवभक्तिपरायण शिवशरण गुरुजी रटकलकर मनोभावे स्वागत करतो. निश्चितच आपल्याला हा भाग आवडेल आणि आपण पुढील भागासही प्रेरणा द्याल अशी अपेक्षा करून थांबतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.